ब्लॉगिंगची सुरुवात करायची होती म्हणून व्हिडिओ बनवला होता. तर मित्रांनो, मी बसलो इथं व्हिडिओ अपलोड करायला, पण मला एक अडचण आहे. ॲक्च्युली याच्यावर ब्रँडचं नाव नाही आहे, आपल्या ब्रँडचं आहे ते लोकलच आहे, कुठलं तरी चायनीजचा आयटम दिसतोय हा. तर मित्रांनो, आपण आपल्या गाडीला नवीन लाईटा लावलेल्या आहेत. 10 सेकंद पूर्णपणे असं ब्लँक होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय बऱ्याच सगळे. तर पुन्हा एकदा येते नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 14 मार्च 2024. आता वाजलेत 9:30. आज आहे गुरुवार. कलर मस्त आहे टी शर्टचा, चांगला वाटतोय. तर मग कसं काय बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. कालचा परवाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, बघितलं नसलं तर बघून घ्या. जास्त काही नाही त्यामध्ये, बेसिक्सच व्हिडिओ. ब्लॉगिंगची सुरुवात करायची होती म्हणून व्हिडिओ बनवला होता. तर मित्रांनो, मी बसलो इथं व्हिडिओ अपलोड करायला, पण मला एक अडचण आहे. टायटल काय द्यायचं मला समजून झाली त्या व्हिडिओला, कारण बरेच विषय आहेत त्यामध्ये. जास्त कंटेंट नाही आहे, पण इन्फॉर्मेशन आहे. पण काय त्याला सबजेक्ट द्यावा मला लक्षात येणं झालं आहे. असं होत नाही कधी कधी, शक्यतो पहिल्यांदाच झाले आपल्याबरोबर. ठीक आहे, मी विचार करतो याच्यावरती. तर ह्या इथं व्हिडिओ अपलोड होत आलेला आहे, ऑलमोस्ट झालेलंच आहे. आता प्रोसेसिंग चालू आहे, अजून अर्धा तास लागणार म्हणते. आता बघूया किती वेळ लागतो. इथे टायटल सुचलेलं आहे, नक्की तुम्हाला आवडेल नाही आवडेल खाली कमेंट करून सांगा. तर ह्या इथं व्हिडिओ अपलोड करून झालेलं आहे. एक काम तरी झालेलं आहे, आता बाकीची कामं करूया. तर आता आपलं आवरली सगळं, जेवण वगैरे झालेलं आहे. आता जायचं आपल्याला कामावरती, बरंच काम आहे दिवसभर. तर हे डन झालं की मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तर ह्या इथं व्हिडिओ पब्लिश झालेला आहे आपला, बघितलं नसेल तर बघून या. त्याच्या आधीचाच व्हिडिओ आहे, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवलेला आहे. बघा अशा पद्धतीनं आवडून झालेलं आहे आपलं. निघालो आहे कामावरती. मी आलो तो तसे काढलेत, काम होतं थोडंसं, तर काम झालेलं आहे. निघालो आपण आपल्या कामावरती. तर वाजले 12 जवळजवळ, बराच वेळ झालेला आहे. घालायचं म्हणजे डोकरी कसं. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय बऱ्याच सगळे. तर पुन्हा एकदा येते नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे नेक्स्ट डे. काल तहसीलदार कार्यालयातनं कामावरती गेलो, त्यानंतर काही व्हिडिओ शूट झालेला नाही. रात्री यायला मला जवळजवळ 8-9 वाजले, त्यामुळं काल काही व्हिडिओ बनवलेला नाही. तर ठीक आहे, आता इथून कंटिन्यू करूया आपण. तर आज आहे 15 तारीख, शुक्रवार आहे. आज सगळं आवरलेलं आहे, कामकाज रोजचंच आपलं. फक्त आता कामावरती जायचं. A few moments later. तर गुड इव्हनिंग मित्रांनो, मी आलेलो आहे घरी कामावरून. तसंच म्हटलं आता सकाळी व्हिडिओची सुरुवात केली होती, म्हटलं आता कंटिन्यू करूया. तर दुपारी आपलं एक पार्सल आलेलं आहे, जे की हे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी एक पार्सल मागवलेलं आहे. काय आहे हे पण सांगितलं होतं. बघितलं नसलं तर तो व्हिडिओ बघून घ्या, मग इथून कंटिन्यू करा. तर बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती आपली की एक माईक मागवायचा म्हणून, वायरलेस माईक. तो मी मागवलेला आहे, जो की हा आहे. ऑडिओ क्वालिटी आपल्याला जरा चांगली करण्यासाठी आपण हा माईक मागवलेला आहे. जास्त काही नाही आहे याच्यामध्ये, बेसिक्सच माईक आहे. तो वायरलेस आहे. तो असा एका डबीमध्ये येतो लहानशा. ॲक्च्युली याच्यावर ब्रँडचं नाव नाही आहे, आपल्या ब्रँडचं आहे ते लोकलच आहे, कुठलं तरी चायनीजचा आयटम दिसतोय हा. मोबिझॅक कंपनीचा. ॲक्च्युली मी मोबिझॅक कंपनीचा मागवला होता. ब्रँडिंगचं काही नाव वगैरे नाही आहे, ह्याला गॅरंटी वॉरंटी काही नाही आहे. सिम्पलचा माईक आहे,
चालेल तेवढं चालेल. पण हा माईक पहिला कनेक्ट करूया, ऑडिओ क्वालिटी कशी आहे बघूया आपण. तर त्याच्या आधी ह्याच्यामध्ये काय काय येते ते मी सांगतो. तर हा रिसिवर आहे आणि हे दोन माईक आहेत आणि हा एक रिसिवर आहे जो याला अटॅच असतो आहे. हा सी टाईप अडॅप्टर आहे. त्याच्यामध्ये मेल फिमेल दोन्ही पण दिलेले आहेत ऑप्शन. म्हणजे चार्जिंगसाठी पण दिलेलं आहे आपल्याला. जेव्हा आपण मोबाईलला हा रिसिवर लावतो तेव्हा मोबाईलची बॅटरी जर लो झाली तर ते चार्जिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये चार्जिंग पोर्ट पण दिलेला आहे सी टाईपमध्ये. हा आहे रिसिवर. पण लावूया. तर कनेक्ट केलेला आहे. आवाज कसा येतोय समजेल आता. तर ओके, कसा आवाज येतोय अजून मी चेक केलेलं नाही. चेक करणार मग मला समजणार कसा आवाज येतोय ते. तर मी चेक केलेलं आहे, आवाजाची क्वालिटी तर चांगलीच आहे. हां हां आलो. तर हे जो माईक आहे ह्याची क्वालिटी पण चांगली आहे, आवाजाची क्वालिटी पण चांगली आहे. मी आता चेक केलं मगाशी. तर ठीक आहे मित्रांनो, आता इथून पुढे हे असंच माईक लावूनच आपण ब्लॉगिंग करायचं आहे. कारण ऑडिओसाठी महत्त्वाचं आहे आपल्याला. ऑडिओ क्वालिटी आपली चांगली आली पाहिजे. आणि हो, या इथं मी मोबाईल लावला आहे माझा जुना, त्यामुळे मी लाईट येतोय. खाली टेबलवर ठेवलेला आहे त्यामुळं लाईट तसा दिसतोय. चहा पिलेला नाही, चहा पिऊन येतो. तर मित्रांनो, आपण आपल्या गाडीला नवीन लाईटा लावलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवण्यासाठी मी थांबलो होतो इथं. निघालो जरा बाहेर. तर हे आहेत स्पॉटलाईट नवीन आलेले आहेत, हे लावलेलं आहे. कसं वाटतं उजेड? जबरदस्त असं उजेड पडलेलं दिसतोय. आणि हे आहेत येलो लाईट. गाडीला बसलेल्या नवीन लाईट्स कशा वाटल्या मित्रांनो? खाली कमेंट करून सांगा. The next day. तर माईक मी हा चार्जिंग लावलेला आहे. त्याच्या इन्स्ट्रक्शन मॅन्युअलमध्ये लिहिलं होतं की पहिला फुल चार्ज करा, यूज करायच्या आधी पहिला चार्ज करा आणि मग वापरायला चालू करा असं सांगितलं होतं याच्यामध्ये. हे चालू केलेलं आहे. तर हे चार्जिंगला लावलेलं आहे. बघूया आता. तर हे मला आवडलं खरं तर तसं. फक्त त्याचा विषय असा आहे की हे जे प्लॅस्टिक क्वालिटी आहे हे एकदम थोडंसं एवढं हेवी असं वाटत नाही आहे. म्हणजे असं लूज वाटते सगळे त्याच्यामध्ये. जसं की जे आपले जे वायरलेस हेडफोन येतात ना, बड्स वगैरे असलेले, त्याचं जे केस जे येतं ते असं जरा असं हेवीमध्ये येतं. तसं हे एवढं हेवी वाटत नाही एकदम. म्हणजे एकदम लोअर क्वालिटीचं प्लॅस्टिक आहे. ह्याच्यामध्ये जास्त असं काही नाही, हे असं दबलं सो जाते हे दाबलं असं. आपल्याला क्वालिटीच काही नसतं, फक्त आपण फर्स्ट टाईम ट्राय करायला लावलं. कसा रिझल्ट येतो आपण बघूया आता. तर इथून पुढे आपला व्हिडिओचा विषय हार्ड असणार आहे, कारण ऑडिओ क्वालिटी आपली चांगली असणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, काल जरा बाहेर गेलो होतो कामातून रात्री. उशीर झाला होता, जवळजवळ 10-10:30 वाजले होते. तुम्हाला लाईट्स दाखवूया म्हटलं. त्या कशा वाटल्या लाईट्स खाली कमेंट करून सांगा. खूप चांगल्या लाईट्स मिळाल्यात मला. त्या लाईट्सना स्पॉटलाईट म्हणतात. ते ॲक्च्युली फॉग लॅम्प म्हणूनच जास्त करून यूज केलं जाते. ह्या 4 व्हीलर्समध्ये सुद्धा वापरल्या जातात आणि मी 2 व्हीलरमध्ये यूज केलेल्या ह्या लाईटा. तर याच्यामध्ये 2 लाईट्स आहेत. एक म्हणजे ते व्हाईट कलरचं आणि दुसरं आहे ते येलो कलरचं. येलो कलरचं जास्त करून फॉग एरियामध्येच वापरायचं आणि जे व्हाईट आहे ते काय मग रात्री आपलं नेहमीसारखं रेग्युलर वापरू शकतो आपण. त्याची लाईट जरा जास्तच वाटते मला. म्हणजे आता काय त्याला करू शकत नाही, तरी मी त्याचा अँगल जेवढा लो ठेवता येईल तेवढा ठेवलेला आहे. कारण समोरच्या येणाऱ्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून. कारण आपल्याला लाईट्स आपल्या सेफ्टीसाठी लावायचे आहेत, समोरच्याला येणाऱ्याला त्रास होऊ नये असं लावलेले आहेत त्यासाठी. तर ह्या ज्या लाईट्स मी बसवलेल्या आहेत ह्याचं ॲक्च्युली बसवण्याचं कारण म्हणजे ह्याची जी लाईट आहे थोडीशी लो क्वालिटी आहे एकदम. आणि समोरून येणारी वाहनं जे आहेत त्यांच्या लाईट खूप पॉवरफुल आता झालेल्या आहेत. आता सगळ्या ते HID LED ह्या लाईट आलेल्या आहेत सगळ्यांना. त्या व्हाईट लाईट आल्यात, एवढ्या त्या पॉवरफुल आहेत की जी समोरून आल्यानंतर 10 सेकंद पूर्णपणे असं ब्लँक होतं. तेवढं त्या लाईटचा इम्पॅक्ट होतो आहे. त्यामुळे म्हटलं आपण आपल्या सेफ्टीसाठी ह्या लाईट्स आपण आता बसवूया म्हटलं. जास्त ओव्हर व्हायला नको म्हटलं. ह्या लाईटा जरा जास्तच पॉवरफुल आहेत असं मला वाटायला लागले. आणि लवकरच आपण आपल्या थोड्या ट्रिप चालू करणार आहे पुन्हा एकदा. म्हणजे मी 2 व्हीलरवरून ट्रिप करत होतो नेहमी. साधारणपणे 2012, 13, 14, 13पर्यंत 2 व्हीलरवरूनच ट्रिप केली. त्यानंतर मग 14ला शेवटची आमची ट्रिप झाली. त्यानंतर मी कुठेही 2 व्हीलरवरून फिरायला गेलेलो नाही. त्यानंतर 4 व्हीलरवरूनच जास्त करून 4 व्हीलर घेऊनच आम्ही फिरायला जात होतो. पण आता पुन्हा एकदा 2 व्हीलरची ट्रिप मी चालू करणार आहे लवकरच. त्यासाठी मी माझी गाडी पण तयार करायला लागलो आहे. लवकरच तुम्हाला ते पण व्हिडिओ दिसते. तर ठीक आहे मित्रांनो,
हा व्हिडिओ इथंपर्यंतच. थोडा मोबाईल ट्रायपॉडला लावतो, मग बोलतो तुमच्याशी. ओके. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ इथंपर्यंतच. जास्त काय आता घेतलेलं नाही या व्हिडिओमध्ये, एवढंच. जास्त काय आता वाढवत नाही. आता वाजलेले आहेत 10 आणि आता वाजलेत 10:30 आणि आपल्याला जायचं कामावरती. आज आहे शनिवार, आज काही जास्त काही काम नसते. आज जास्त करून पेमेंटचा विषय असतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ हे खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जे कोणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर सबस्क्राईब करा. फॉलो आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत. काहीच सबस्क्रायबर वाढत झालेत. अशा चॅनल माझं डेड व्हायचं.